न्या मॅडम, हे घ्या मागच्या 3 महिन्याच्या फाईल्स. मी किती महिन्याच्या मागितल्या होत्या? या 3 महिन्याच्या आहेत. मी किती महिन्याच्या मागितल्या होत्या? एक. हा मग 3 कशाला देताय? उगाच कशाला काम वाढवताय? घेऊन जा बाकीच्या. सॉरी मॅडम. काय ग नेहा, एवढी चिडचिड का करतेस तू? चिडचिड नाही करणार मग काय? हल्ली सगळ्यांना नको तीच कामं करायची असतात. समोरचा काय सांगतोय, आपण काय म्हणतोय याचा काही विचार करायचा. म्हणजे झालंय काय? असं कोणी वागलंय का तुझ्याशी? सोड ना शेफाली, हल्ली काय ना कोणालाही कुठल्या गोष्टीची कदरच नाही राहिलेली. कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करते हा विचारच नाहीये. पण ते करताना समोरच्यावर त्याचा काय विचित्र परिणाम होतोय हे नको का बघायला? काय ना, उद्देश जर का चुकीचा आहे असं समजून पुढे चाललं ना तर परिणाम विचित्रच होणार ना. पण उद्देश चांगला आहे असं जर का समजून आपण पुढे चाललो ना तर कशाला त्रास होईल? तुम्ही तुमचं तुमचं बोलताय तरी मला असं का वाटतंय की तुम्ही एकमेकांशी बोलताय? मी कशाला बोलायला जाऊ कोणाशी? नाही म्हणजे पटत नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ आहे का? सोड ना, मला पण भरपूर कामं आहेत, आज निघतो मी. हॅलो सर. सर हॅलो. सर घारतोंडे तुम्हाला कोणालाही माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगतो. घारतोंडे आपली कंपनी परत एकदा जॉईन करतायत. ओ, नाही, त्याच्यात इतकं कुजबूज करण्यासारखं काही नाहीये. कंपनीने नीट चौकशी केली आहे आणि घारतोंडेंची काही चूक नाही असं आपल्या लक्षात आलंय. आणि जे काही 1-2 गैरसमज झाले होते त्याच्याबद्दल त्यांनी कंपनीची माफी मागितली. त्याच्यामुळे घारतोंडे आजपासून तुम्ही कामाला लागू शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू. हां, यू आर वेलकम. कामाला लागा. सिमी मॅडमचा फोन आत्ता कसा काय? हॅलो. वेलकम बॅक टू द ऑफिस घारतोंडे. तुम्हाला कसं कळलं? काय घारतोंडे, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय तिथली हेडमास्टर आहे मी. एनिवेज, मला खरंच खूप आनंद झालाय तुम्ही परत आलात म्हणून. म्हणजे तुमच्यासारखे प्रामाणिक आणि कर्तबगार एम्प्लॉईज यांची सतत गरज भासतेच मला. तुम्ही तर असे एम्प्लॉई आहात जे स्वतः तोफेच्या तोंडी जाऊन सुद्धा ज्यांनी माझं नाव सांगितलं नाही. सो वाव, आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय यू. थँक्यू मॅडम. कामावर असताना नाही पण कामावरून काढून टाकल्यानं तुम्ही परत आलोय आणि तुम्ही माझं कौतुक करताय. छान वाटलं. जरा जास्त बोलताय, माय प्लेजर. आणि तुम्हाला हे कळलं असेलच की यशने आता बरेचसे अधिकार मला दिले.
सो आता आपल्याला विचारणार असं कोणी नसणारच आहे. आपल्याला अर्थातच. घारतोंडे, मी कितीही मोठ्या पोस्टवर गेले ना तरी मी तुमची साथ सोडणार नाही. ओके, डोंट यू वरी. आपण एकत्र काम करणार आहोत. ओके. सॉरी मॅडम, ऑफिसचं काम असेल तर आपण नक्की एकत्र करू, पण तुमचं काही खाजगी काम मॅडम थोडं स्पष्ट सांगतो की यापुढे कोणत्याही घोटाळ्याची कामं माझ्याकडून होणार नाहीत. व्हॉट? कम अगेन, काय बोललात तुम्ही? घारतोंडे, तुम्हाला मी सॉरी मॅडम, तुम्ही मला ऑफिसमधून काढून टाकलं तरी चालेल, पण यापुढे पापाचा पैसा नकोय मला. झाला तेवढा अपमान पुरे. घारतोंडे, माइंड युअर टंग. ओके. मॅडम सॉरी, खरंच सॉरी. हॅलो. हाऊ डेअर ही. माझा फोन कट केला. हाऊ डेअर ही. यश नेहा, यश कुठे सर तो निघाला. निघाला म्हणजे कुठे गेला? माहित नाही सर, पण ऑफिस मधनं निघाला सर तो. अच्छा, ऑफिस मधूनच गेला. काय कमाल आहे. काय झालं सर, काही काम होतं? हो, काम होतं, पण यशकडेच होतं. पण आता काय, तो नाही म्हणल्यानंतर मग ओके. पण असं अचानक कुठे म्हणजे? सर हल्ली तो असंच करतो. हल्ली बऱ्याच गोष्टी न सांगता न विचारता मनात येईल म्हणून करतो. हा, तुम्हालाही वाटलं का असं? तुम्हालाही असं वाटतं म्हणजे? तुम्हालाही असं वाटतं ना सर? अर्थात. आता हे आजच बघा ना, म्हणजे आज मला त्यांनी सांगून जायला पाहिजे होतं ना बाहेर जातोय म्हणून. एरवी काही काम नसतं तेव्हा थांबतो इथे, ऑफिस झाल्यानंतरही थांबतो. आता आज काम आहे, निघून गेला. सॉरी सर, पण चूक तुमची आहे. माझी? वाईट नका वाटून घेऊ, पण सर तुम्ही त्याला खूप डोक्यावर चढवलंय सर. मित्र मित्र म्हणून तो तुम्हाला खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतो. माझ्या बरोबर पण असंच झालं. मीही त्याच्याशी मैत्रीण म्हणून खूप चांगली वागते ना, म्हणून तो नको त्या गोष्टीत लक्ष घालतो आणि मग स्वतःच ठरवून मोकळा होतो. पण सर, बॉस म्हणून तुम्ही त्याला फोन करा आणि विचारा त्याला कुठे आहे तो. बोलवा त्याला इथे. उचलत नाही तो फोन. हा पण बरोबर, मी बॉस म्हणून त्याला विचारायला पाहिजे. येस, यू आर राईट. मी विचारतो त्याला. पण तो जर आला ना अचानक, तर त्याला सांगा बॉसनी बोलवलंय.